नमस्कार. संघर्ष सह्याद्री न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहे तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा या ठिकाणी. नुकताच या ठिकाणी आपण समोर बघताय की जवळजवळ 49 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी सिमेंट बंधारा बांधण्यात आलेला आहे आणि त्याच कामाची पाहणी करण्यासाठी आज आपण या ठिकाणी उभं आहे. तर आपल्याला जो प्रश्न पडला आहे की हा व्हिडिओ बघून आपण विचारात पडला असताल की इथं नक्की बंधारा कुठे आहे, तर हा प्रश्न बरोबर आहे, पण तितकंच समर्पकसुद्धा आहे. कारण खरोखरच या ठिकाणी 49 लाख रुपये खर्च करून बंधाऱ्याचं काम करण्यात आलेलं आहे. प्रत्यक्षात बंधारा म्हटलं की त्या कामामध्ये सिमेंट वॉल असेल, ओढा खोलीकरण असेल, ओढा रुंदीकरण असेल आणि या सगळ्याच्या माध्यमातून साठवणी केलं जाणारं पाणी, जे पाणी अडवा पाणी जिरवा या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेमधून साठवलं जातं आणि त्या योजनेसाठी शासन अवाढव्य निधी खर्च करत असतं. आपल्या सर्वांना 22,000 कोटींचा सिंचन घोटाळा माहिती असेल आणि इतकंच काय ते सिंचन घोटाळा चघळून त्याचा चोथा झाला आहे. परंतु या बंधाऱ्याप्रमाणे अनेक लाखो कोटी रुपये या शेतकऱ्यांचे व्यर्थ जात आहेत. ते स्थानिक पुढारी, प्रशासकीय पंचायत समिती, लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता आणि जिल्हा परिषद पाटबंधारे विभागाचे अभियंता आणि बांधकाम ठेकेदार यांच्या युतीमधून आपण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल की या ठिकाणी समोर फक्त कडचे माती दगड, पलीकडं ओरंबा घातला आहे आणि या साईडला ओरंबा घातला आहे आणि हे रुंदीकरण दाखवलं आहे. आणि खाली आपण बघताल तर खाली खोलीकरण करण्याऐवजी सगळा निघलेला राडारोडा याच ठिकाणी पडलेला दिसतो आहे. मग या कामाला आपण बंधारा म्हणू शकतो का? तर नक्कीच नाही म्हणू शकत. आणि हे लाखो कोटी रुपये प्रशासकीय व्यवस्था पचवून त्यांनी सोहा केलेले आहेत आणि त्याचा साधा डेकरही दिलेला नाही. या बंधाऱ्याच्या कामाचा जर आपण रेशो बघितला तर 1:6 म्हणजे 10 पाट्या वाळू, 6 पाट्या खडी आणि 40 गोणी सिमेंट हे या बंधाऱ्यासाठी वापरण्याच्या मटेरियलचं प्रमाण आहे. परंतु या ठेकेदाराने त्या प्रमाणामध्ये वापरलं आहे की नाही हे बघायला इथं कधी कनिष्ठ अभियंत्याने हजेरी लावल्याचं दिसून आलेलं नाही. आणि त्याचाच परिणाम आहे की केवळ बंधारा बनवल्यानंतर 8 ते 10 दिवसामध्येच हा बंधारा पूर्णरित्या झालेला दिसतो आहे. आता याच कॉन्ट्रॅक्टरने या बंधाऱ्याच्या वर शिवाजीनगर हद्दीमध्ये एक बंधारा बनवलेला आहे आणि त्या बंधाऱ्यामध्ये तुम्हाला तिथलं खळाळतं पाणी दिसेल. अजूनही त्या बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा टिकू नये. हा टिकू नये म्हणजे त्यांनी तिथं कॉन्ट्रॅक्टरने त्या ठिकाणी व्यवस्थित काम केलं. मग तोंडलला काम करायला कॉन्ट्रॅक्टरला काय अडचण झाली का? तर तोंडलमधल्या कामावर देखरेख करणारी बॉडी त्या पात्रतेची नव्हती. त्यांनी त्या कामावर देखरेख करण्याच्या ऐवजी कॉन्ट्रॅक्टरशी साठगाठ केल्याचा लोकांचा आरोप आहे आणि त्यामुळं इथं निकृष्ट दर्जाचा बंधारा होऊन या बंधाऱ्यामध्ये पाणी साठवलं जात नाही. तर या ठिकाणी प्रश्न हा उत्पन्न होतो आहे की ही युती कधीतरी मोडली जाणार का? यांच्यावर कधीतरी कारवाई होणार का? कारण हे जे 49 लाख रुपये या ठिकाणी खर्च झालेले आहेत ते जनतेचे पैसे आहेत आणि या जनतेच्या खर्च झालेल्या व्यर्थ गेलेल्या पैशाला कुठंतरी वाचा फुटली पाहिजे. जिल्हा परिषदेच्या CO यास्नी नागराजन या बंधाऱ्याची पाहणी करून संबंधित दोषींवर कारवाई करणार का? हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. धन्यवाद. गणेश जाधव, संघर्ष सह्याद्री न्यूजकरिता, तोंडल, सातारा.